विक्रम आणि वेतालाची कथा. संपूर्ण कथा. राजा विक्रमादित्य एक अत्यंत बुद्धिमान आणि न्यायप्रिय राजा म्हणून प्रसिद्ध होता. त्याच्या राज्यात सर्व लोक समाधानी होते, कारण तो नेहमी योग्य निर्णय घेत असे. एक दिवस एक तांत्रिक त्याच्याशी भेटला आणि त्याला एक कठीण कार्य दिले. तांत्रिकाने सांगितले, राजा विक्रम, मी एक शक्तिशाली वेताल पकडला आहे. तो एक भूत आहे आणि त्याला पकडून तुम्हाला त्याला माझ्याकडे आणून दाखवायचं आहे. पण लक्षात ठेवा, तो तुम्हाला एक कथा सांगेल. जर तुम्ही त्याच्या कथेवर एकही शब्द बोलला तर तो तुमच्यापासून पळून जाईल. म्हणून तुम्ही शांतपणे ऐकून त्याचे उत्तर देत राहा. राजा विक्रमाने तांत्रिकाचे आदेश मानले आणि वेतालाला पकडण्यासाठी निघाला. तो वटवृक्षाच्या एका शाखेवर लटकलेल्या वेतालाच्या जवळ पोहोचला. वेतालाने एक गूढ हसरा चेहरा घेतला आणि राजा विक्रमाशी बोलायला सुरुवात केली. वेताल म्हणाला, राजा विक्रम, मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे. ती कथा पूर्णपणे ऐका आणि एक शब्द देखील बोलू नका. मी एक प्रश्न विचारेन आणि जर तुम्ही त्याचं योग्य उत्तर दिलं तर मी परत झाडावर जाऊन लटकणार. पण जर तुम्ही एक शब्द देखील बोलला तर मी तुमच्यापासून पळून जाईन. राजा विक्रमाने सांगितल्याप्रमाणे शांतपणे ऐकायला सुरुवात केली. वेतालाची कथा. वेताल नेहमीप्रमाणे एक कथा सांगू लागला. एकदा एक राजा होता. त्याचे 3 मुलगे होते. एक धाडसी, दुसरा शहाण आणि तिसरा सौम्य आणि शांत. राजा आणि राणी हे दोघेही गोंधळात होते, कारण त्यांना समजत नव्हते की त्यापैकी कोणत्याला राजपद दिलं पाहिजे. राजा विचार करत होता की धाडसी मुलगा राज्याची सुरक्षा राखेल, तर राणी विचार करत होती की शांत मुलगा योग्य ठरेल, कारण त्याच्या मनात न्याय आणि शांती आहे. त्यामुळे त्या दोघांनी मुलांना एक संधी दिली. तुम्ही प्रत्येकाने एक गोष्ट सांगा जी तुम्हाला योग्य वाटते आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ. वेताल थांबला आणि राजा विक्रमाला प्रश्न विचारला. राजा विक्रम, त्या राजाला त्याच्या मुलांमध्ये कोणत्या मुलाला राजा बनवावा असं वाटलं? तुमचं उत्तर काय आहे? राजा विक्रमाचे उत्तर. राजा विक्रम विचारपूर्वक उत्तर देतो. राजा एकतर धाडसी असावा लागेल किंवा शहाण असावा लागेल. शांत आणि सौम्य मुलगा राज्य चालवायला सक्षम नसेल. धाडसी मुलगा राज्याची रक्षा करू शकतो, पण शहाण मुलगा राजकारण आणि न्यायातील घोड निर्णय घेऊ शकतो. म्हणून धाडसी आणि शहाण मुलगा एकत्र राजपद घेणं योग्य ठरेल. वेताल हसला आणि लटकत म्हणाला, राजा विक्रम, तुम्ही योग्य उत्तर दिलं, पण मी परत झाडावर जाईन. आणि तो परत झाडावर गेला. अशीच कथेची पुनरावृत्ती. याप्रमाणेच वेतालाने राजा विक्रमाला प्रत्येक वेळी एक कथा सांगितली आणि त्यावर एक प्रश्न विचारला. प्रत्येक वेळी राजा विक्रमाने ते प्रश्न उत्तर दिले आणि वेताल परत झाडावर गेला. प्रत्येक कथेमध्ये एक गूढ आणि गहन प्रश्न असायचा, ज्यावर विक्रमाने योग्य आणि न्यायप्रिय उत्तर दिलं. शेवटी राजा विक्रमाने वेतालाच्या सर्व कथांना उत्तर दिलं आणि त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे योग्य दिली. वेताल शरणागती स्वीकारून म्हणाला, राजा विक्रम, तू खूपच शहाण आणि धाडसी आहेस. तू माझ्या सर्व प्रश्नांना योग्य उत्तर दिले आहेस. मी आता तुझ्या समोर येत नाही, कारण तू खूप महान आहेस. त्यानंतर राजा विक्रमाने वेतालाला मुक्त केलं आणि त्याच्या बुद्धिमत्तेने आणि न्यायप्रियतेने विजय मिळवला. कथेचे संदेश. विक्रम आणि वेतालाची कथा फक्त मनोरंजन नाही, तर ती एक शहाणपण आणि न्यायाच्या शिकवणीचा आदान प्रदान करणारी कथा आहे. या कथेने शहाणपणा, विवेक, बुद्धी आणि धैर्य यांची महत्त्वाची शिकवण दिली आहे. जीवनातील कोणत्याही समस्येस सामोरे जाण्यासाठी योग्य निर्णय आणि उत्तम बुद्धिमत्ता आवश्यक आहे.